नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, थोडा वेळ आराम करत होते मी. मगाशीच उठले. 4 वाजता मुलाला पाठवलं ट्युशनला. पिलू झोपली आहे आणि मी आत्ता उठलो. आईला बोलवलं. आईची काय तब्येत बरी नाही अजून. सलाईन लावलेलं तिला आज पण वाटतं नेऊन भावाने. आज सुट्टी ना भावाला. आईचे पप्पा पण तिकडे गेलेत. कालपासून 2 दिवस झाले तिकडेच आहेत आईच्या तिकडे. तिला म्हटलं बरं वाटत नाही, तर म्हटलं ये त्या भावाला म्हटलं घेऊन ये तिला इकडं. काय करतात काय माहिती. तिला म्हटलं राहा 2-3 दिवस. आता पिलूचा बड्डे पण येतो. मंगळवारी बड्डे आहे. परत बुधवारी यात्रा आहे आमची. गुरुवारी शिवजयंती आहे. ये म्हटलं इकडंच. तर आता काय करते काय माहिती. चला मी पण थोडंसं चहा ठेवते. या तुम्ही पण चहा प्यायला. काही लोक बिनकामाचा त्रास द्यायला लागलेत बरं का. बिनकामाचा त्रास द्यायला लागलेत. आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप 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 सगळ्यांना शुभेच्छा. भांडी घासायचे पडले. जेवण केलं आहे आणि भांडी तिथंच ठेवलेत बघा. भांडी घासायचीच आहेत म्हटलं आता चहाची. आणि हे भांडी एकदाच घासून घेते. या तुम्ही पण सगळ्यांनी चहा प्यायला. कारण की बघा झोपून उठले. चेहरा एकदम कसं झालं आहे. जायचं बस केस कटिंग करायला. केस तर बघा कशी झाली माझी. कसली कटिंग करायला झाली ते जायचं आहे. नाही गेले. केस एकदम पातळ झाली. बोरच्या पाण्याने वाट लागली केसांची. हा क्लिप बघा. तुम्हाला दिसतं का नाही काय माहीत नाही. आता इथे 40 रुपयाचा क्लिप आहे. काय वस्तू घेण्यासारखी पण नाही आणि काहीच नाही. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा ठेवते मी. थोडा तरी चहा घेतल्याशिवाय झोप उडत नाही आहे. थोडासा चहा घेते. जास्त घेत नाही, थोडासा घेते. चहा घेत असते. अद्रक टाकलंय थोडंसं छातीचे. कारण की तो असं दुधाचा चहा बनवला ना तर तो मग लवकर खराब होतो ना. कुत्रात कसा भुकते बघा. दररोज त्याचा नुसता आवाज काय विचारू नका. तिला म्हणलं होतं ये जरा आराम करू म्हणून. काय माहिती येते काय. चहा तर म्हणलं कायमचं बंद करावा. काय चहा बंद होतंय का नाही काय माहिती. थोडा तरी चहा लागतो ना थोडाफार तरी. आता ठेवलाय बघा चहा. थोडाच ठेवलाय. अरे काही लोक बिनकामाचा उगाच त्रास देतात. का आपण एवढं का कशासाठी बिनकामाचा त्रास देते मला काय कळत नाही. आपण आणि समोरची व्यक्ती स्वतःच्या जीवनाला वैतागलेली असते आणि तुम्ही अजून तिला हे करून करून पण ती ना. तर या सगळ्यांनी चहा घ्यायला. कुठे चाललास. क्लास कसं काय नाही आहे. किती वाजले. क्लास एवढ्या का लवकर सोडले. अरे 5 पण नाही वाजले. का क्लास सोडला एवढा लवकर. हां कुठे खेळायला चाललास. आता बघा हा आलाय खेळायला चालला. कुठे खेळायला चाललायस. काय रे बघा हे बोलतोय. पोरगा एक बघा इथं बॅग अशी चालून टाकलाय बघा इथं आणि गेलाय. त्याला विचारले कुठे चाललाय काय माहिती. 1 तास पण त्यांनी क्लास नाही घेतला बरं का. 4ला गेला तर बघा आता 4:50 झाले. तर बघा खाली बघा सायकल घेऊन. बघितलं का. कुठे चाललायस.
ऐकतोय का बघा, अजिबात पोरं तर बघा किती आगाव झाली आहेत. हां, चहा पण नाही घेतला त्या पोरग्याने. आलाय, बॅग टाकला आणि तसंच गेलाय. काय पोरं असतील बाबा, लय अवघड आहे पोरांचं. तर मी काय म्हणत होती, अगोदरच माणूस टेन्शनने ह्याच्याने त्याच्याने मेलेला असतो आणि तुम्ही येऊन म्हणजे अशा कमेंट्स करता, तर काहीच फरक पडत नसतं त्या माणसाला, समोरच्या व्यक्तीला. एवढं लक्षात ठेवा बरं का. अरे आम्ही उलट हसून खेळून तुमच्याजवळ बोलत असतो, तेवढंच मनाचं दुःख कमी होत असतं आमचं पण तुमचं पण. आपण पण हसायचं आणि दुसऱ्यांना पण हसत ठेवायचं, ही आमची कला आहे बरं का. आम्ही हसत खेळत मनोरंजन करतो. मनात किती दुःख असलं ना तरी पण तुमच्याजवळ ते गोष्टी शेअर करतो आणि तुमच्याजवळ बोलून हसून खेळून राहून ते दुःख कुठच्या कुठं निघून जातात. एकदम मनावरचं भार कमी होतं, माहिती आहे का. म्हणून थोडं हसून खेळून राहावं. पण लोकांना ते पण बघवत नाही. चला इथं हसतात खेळतात ना, ह्यांचं पाय कसे मागे खेचावे, ह्यांना कसं मागे खेचावायचं ह्याचा प्रयत्न चालू असतो त्यांचं बरं का. त्याच्याने काहीच फरक पडत नाही रे तुमच्या असल्या वागण्याने, बरं का. काहीच फरक पडत नसतो. फेक आयडिया काढून तुमचाही वेळ वाया घालवता तुम्ही. येऊन 4 गोष्टी चांगल्या बोला ना, बरोबर की नाही. अरे कुणाचं दुःख तर घेऊ शकत नाही, पण 2 गोष्टी चांगलं तर बोलू शकतो तुम्ही. हां, कोणाचं दुःख कोण वाटून घेत नाही. तर चला बाय बाय सगळ्यांना. चहा घेते, या तुम्ही पण चहा घ्यायला बरं का. आईला पण फोन लावायचा, येते की नाही ते बघते. आता तर हा गेला तर मी म्हटलं चहा घेते, भांडे वगैरे घासते. आता मी बघा उठून आली. तर बाय सगळ्यांना.